चला या कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकूयात राहुल चव्हाण सरांचा आवाज. सरांना भेटेन तसंच सर या आपण यस मॅच ऑन झाली या ठिकाणी. हॅलो, थँक्यू सो मच प्रसाद सवारे यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धावचीच्या स्वरूपात बॅटर आउट. प्रथमेश आउट झाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय योगेश. व्हाईट बॉल. पुढचा बॉल आडवा बाटन खेचलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दोन्ही हाताने स्वीकारायची होती, नाही जमलं. एक षटकार आलाय, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता जोडली गेली फलकावरती 7 धावा. धावफलकावरती जोडल्या जातील 3 ओव्हरची मॅच. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय, हाईट फॅक्टर चेक करायचं. बरोबर यार. पुढचा बॉल फटका चांगला 20 शेपमध्ये घेतलाय. खेळाडू उपस्थित डीप मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर बैती एक सिंगल आणि या सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. मागील सामना जिंकला टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरबईनं. आडवा बाट घेतलाय, मिळवण्याचा खेळाडू पुढे सरकतोय. उपस्थित सिंगल बेल आणि सिंगल वरती थांबावं लागते. 3 ओव्हरची ही देखील मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर पहिल्या 5 बॉलचा खेळ संपला आणि धावफलक टीमची टोटल जोडली गेली आहे. फलकावरती आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फटका चांगला, गॅपचं सिलेक्शन, स्किल शॉट टेकिंग गॅप. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4. दूरचा खेळ प्रगतीपथावरती आता प्रणव आलेत. प्रणय, चला सराव बंद करा प्रणय, कारण नेक्स्ट मॅच
नेक्स्ट डावामध्ये पुढच्या डावामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे पुढच्या इनिंगमध्ये, त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बरं तर या रन द विकेट. पहिलाच बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाला बीट करतोय, टप्पा पडला, बॉल निघून चालाय श्रेष्ठच्या हातामध्ये पडतो. पंच आता शहानिशा करतील, नक्की तिथे घडलंय काय, त्यानंतर योग्य निर्णय पोहोचेल. पहिला बॉल डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मैदानावरती ताकदीने खेळतील, यातील मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल सलगचा, हा दुसरा डॉट बॉल मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय आता संघ मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. एका बाजूला मालुसरे फार्म सांडशी, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ ओमकोटेश्वर बोच, विनोद मालुसरे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रमोदजी देशमुख यांचा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा बॉल सलगचा, डॉट डॉट आणि डॉट. सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या बादमध्ये कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 13 धाबा जरूर आल्या, परंतु पुढच्या ओव्हरमध्ये आता कमबॅक करायचा प्रयत्न करतीये टीम सांडशी. लेग कटरचा वापर इथे करण्यात आलाय. सलग 3 बॉलवरती उभं ठेवण्याचं काम घातक फलंदाज योगेश, परंतु चौथा बॉल योगेशचा राहिलाय. ऑन साईडला खेळलाय, खेळाडू उपस्थित, झेल स्वीकारलाय. सलगचा चौथा डॉट बॉल मैदान सोडावा लागेल योगेश पाटीलला. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज येतोय. मॅडम ओव्हर जर आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल विनोद मालुसरे यांच्या माध्यमातून. सलगचा चौथा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय विशाल भारती स्ट्राइक वरती. कमबॅक करतोय प्रणवला तुम्ही पाहता या बादमध्ये पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पडतो यार, बिग हिट आल्या बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भारती त्या बॅटमधून विशाल स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. हा षटकार येतोय, त्यामुळे धावफलक 19 धावफलकावरती जोडल्या जातील. बरं तयार. पुढचा बॉल फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतो, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात, एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फलंदाज बाद.
20 धाबा धाफरकवरती जोडले गेल्यात नवीन बॅटर विकी. बॉडी ट्रॅक वरती किरण आलेत ओव्हर नंबर 3. पहिला बॉल अंडर बॉक्स टाईपनं फटका घेतला डीपदू खेळाडू पोहोचतात. एक सिंगल एक बडी दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि हो 2 धावा भेटतील देखील. वेगानं धावलाय त्यामुळे इथून या 2 धाबा एक पडत जातील. शंकर पाटीलच्या बॅटमधून 2 धाबा धावफलक 22 धाबा. टीमची टोटल तुम्हाला पाल मिळेल. वेगानं आता पुढे सरकत असताना डान्सर मामा आता आराम करतायत हरकत नाही. 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा आहे. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली त्यानंतर सेलिब्रेशन. शंकर पाटील ला मैदान सोडावं लागतंय फरंदच बाद. नवीन बॅटर भद्रावरती श्रीपाद कढाळी दाखल होतोय. फुलटॉस बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. एकदा बेकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा ती आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय. अखेर तिसरी धाव मैदानावरती एकपट्टी जातीय. आणि या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती 25. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. साकीगिरवरती विकी तुम्ही पाहता जुनी 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. त्यामुळे 3 बॉलवरती धाबा किती येतील लाईन चेक करावी लागेल. पच्चाकडे पाहिलं आश्रभूत नजरेड. डॉट बॉल असं वाटलं होतं. हा चेंडू वाईड यॉर्कर. फुलटॉस टर्न केला ऑन साईडला. मिड विकेटला खेळाडू पोहोचतील. एक सिंगल एक पडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे अजूनही या बादमध्ये शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 26. शेवटचा बॉल स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. बॉलला फेकलाय. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड केलाय. आला षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 32 धाबा झाले. 33 ची गरज आहे. संध्याकाळचं व्ह्यू दाखवलं जात आहे ओम साई MTC लाईव्ह माध्यमातून. खरं तर हे क्षणचित्र टिपले जातात. डोंगर दर्या तुम्हाला दाखवलं जात आहे. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाल बेल कॅमेरामॅनच्या भूमिकेत स्वतः ऑनर रोशन फराड दाखवलं जात आहे. चला चेंडू लवकरात लवकर द्या आणि लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. सांची टीम कॅप्टन बॅटर लवकर पाठवा. तुम्हालाच अंधार होईल.
टार्गेट किती 33 का अजय टार्गेट किती 33 का टार्गेट 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 अरे टार्गेट कितीचा बोलतो अजय शिर्के 18 बॉल आणि 33 धावांचे टार्गेट या बाजमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ पाहायला बेल बॉल तयार बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय योगेश पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगानं बीट करतोय टप्पा पडला वेगानं बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये बॉल तयार राऊंड विकेट विकेट करण्याचा प्रयत्न सलगचा दुसरा डॉट बॉल मात्र दाखल होतोय अजय शिर्केला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच 3 ओव्हर मध्ये धाबा चेस करावा लागतील 33 अजयच्या साथीला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय किरण पहिले 2 बॉल सलग डॉट आलेत गोलंदाज तुम्ही पाहताय योगेश पाटील मैदानावरती दाखल होतोय 18 बॉल मध्ये आपण पाहतोय 33 धाबा चेस करायचे पुढचा बॉल राऊंड विकेट करण्याचा प्रयत्न फटका पोचलाय खेळाडू पुढे सरकतोय स्वतः गोलंदाज हा झेल टिपलाय त्यामुळे अजय शिर्केला इथून मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद हा पहिला धक्का लागलाय त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय इंडियन नंबर 3 वरती वन डाऊनचा खेळाडू आविष्कारला एक वेगळा आविष्कार द्यावा लागेल या मॅचमध्ये कारण संघ अडचणीत सापडलाय जेव्हा जेव्हा पहिला बॅटर लवकर आऊट होतो ना त्यामुळे संघ अडचणीत सापडतो हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आहे आणि आता संकटमोचक कामगिरी करायची या मॅचमध्ये योगेश पाटील बॅटिंग करत असताना अपयश पदरी पडलं सलग 4 डॉट बॉल तो खेळलाय परंतु या मॅचमध्ये आता धाबा जमा करायचे त्या अनुषंगाने बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल गोलंदाज तयार होत आहेत पुन्हा एकदा योगेश पाटील राऊंड द विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता बरोबर बॅक ड्राईव्ह यश देसले होते बॉलला तुम फेक करतील वजनी खेळाडू आणि इथून सिंगल एकपटी जाईल आणि खातं ओपन होतोय बरं या पुढचा बॉल राऊंड द विकेट खेचून मारलाय फटका पोहोचलाय 20 शेप मध्ये खेळाडू पोहोचतोय झेल स्वीकारलाय मैदान सोडावा लागेल अजून एक धक्का किरण बॅक टू द पॅव्हिलियन त्यामुळे डॉट बॉल
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली गेली. त्यामुळे आता या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 10 धावा चेस कराव्या लागतील. 32 ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना विशाल भारती आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. त्यामुळे इथून सामना स्पीडअप करा. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. भोस टीम लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. फक्त एक धाव धावफलकावरती जोडी गेली. त्यामुळे 12 बॉल 32 ची गरज. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला. पंचाकडे दाद मागतायत. अपील फलंदाज बाद. LBW च्या स्वरूपात मैदान सोडावा लागेल. अजून एक धक्का टीम सनशी संघाला. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट पाहिली आहे. पुढचा बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय. डॉट बॉल. आज खरं तर एक हलकीशी मिस्टेक झाली मी म्हणेन सांडशी टीमकडे. टॉस त्यांनी जिंकला होता आणि फिल्डिंग करायचा निर्णय त्यांनी घेतला. जर बॅटिंग करायचा निर्णय घेतला असता तर चित्र काही वेगळं असतं. कारण अंधाराचं साबड होतं. जसा फिल्डिंग करायचा निर्णय घेतला टीम सांडशीनं त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर टीम बोध संघाच्या कॅप्टनच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. कारण त्याला माहिती आहे बॅटिंग आता बाटायला आली आहे. त्यामुळे इथून 3 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा जर बनल्या तर चेसिंगसाठी थोडीशी मुश्किल होईल. शिवालिया साइड के हमारे पाजी सर इनका आगमन हुआ है. उनको विनती आप आए मंच के ऊपर. उनके माध्यम से हमें जनरेटर की यहाँ पर सुविधा मिली है. उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में. पाजी सर आइए आप मंच के ऊपर. 4 दिन उन्होंने हमें जनरेटर दिया है. उनका स्वागत हम करेंगे इस प्रतियोगिता में. शिवालिया कंपनी के हमारे पाजी सर इनका आगमन हुआ है. उनका भी हम इस प्रतियोगिता में 16 ट्रॉफी में करेंगे. तहे दिल से स्वागत. चला चौकार आपण चेक करू. नक्की आपण चेक करू घडले काय. चला चौकार आहे. पुढचा बॉल डॉट बॉल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरवरती 6 या कडवरती तुम्हाला बाल मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटरने सांगितलं की मी आउट आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवालिया कंपनी के हमारे पाजी सर इनका आगमन हो चुका है. उनसे विनती है आप मंच के ऊपर आइए. आपका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता में. क्रिकेट के प्रति उनकी बहुत सी चाहत है और बड़े दिल के भाई ने हमें यहाँ पर 4 दिन जनरेटर की सुविधा की है. उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस मंच के ऊपर. आइए बैठिए. आपका तहे दिल से स्वागत है. दोन ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 धावा. बॉल तयार. बिगिट खेचला ऑन साईडला. आडवा बाटना पहिला बॉलवरती केलाय भव्य स्वागत. सोनू देसलेचा बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार.
6 बॉल 27ची गरज होती. आता 5 बॉल 21 धाबा चेस करावा लागतील. 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी जनरेटरची सुविधा उपस्थित करून दिली त्याचे पाजी सर याचं आगमन झालं आहे. शिवालिया या कंपनीचे ते खरं तर त्याचं मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पॉईंटचा खेळाडू पुढे येतो. यश देसले पोहोचलेत आणि इथे बैठे सिंगल. त्यामुळे सिंगलच्या साथीला आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते फलकावरती 13 धाबा. अजूनही 4 बॉलचे खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 20 धाबा. इथे लाईन चेक करावी लागेल आणि एम्पायर सिग्नल वाईट बॉल. फाईन लेगला खेळाडू मी म्हणेन भरपूर चालक होता, त्याने बॉलला थांबवलाय. समीर होते, समीर झांजे. त्यामुळे वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली. पुढचा बॉल बॅटची कडा इस्टनच्या मागे. फाईन लेगचा खेळाडू समीर पोहोचेल. चांगली फिल्डिंग बॉल भीते, त्यामुळे अजून सिंगल इथे भीती. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. 3 बॉल आणि आता 18 धाब्याची गरज या मॅचमध्ये. पुढचा बॉल फटका चांगला आहे. 20 शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2-2 खेळाडू पोहोचतील. चांगली फिल्डिंग बार भीती. सिंगल धाब इथे देखील एकपटी जाईल. अजून या मॅचमध्ये 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये 17 धाबा चेस करावा लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल आली. तिथे मालुसरी फार्म सांची संघ थोडासा बॅकफुटवरती राहिला. हा देखील फटका इथे फसलाय आणि जेल स्वीकारला योगेश पाटील. त्यामुळे आता या मॅचमध्ये शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि 1 बॉलमध्ये 17 धाब्याची गरज है. 1 गेंद का खेल यहाँ पर शेष होगा और 17 रनों की जरूरत है इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में. अपन सम्मान करते हैं मुख्य हॉस्पिटल प्रति. मैं पाजी सराना विनती करेल. आइए पाजी सर, आपका हम स्वागत करते हैं. उत्तम जी मुंडे, इनके शुभ हाथों से आपका सम्मान हम करेंगे इस प्रतियोगिता में. शेवटचा बॉल इथे संपन्न झालाय. सामना जिंकला टीम ओम कोंडेश्वर बोध संघाने. अभिनंदन टीम बोध. तर हार्डलक टीम मानुसरे फार्म सांची. एवढ्या दूरवरून आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक स्वागत. जाताना सांभाळून जा.